तोंडात गेला पेढा तोंडात गेला. अहो माझा नाही, दत्तू शेठच्या. अरे पण कशाबद्दल? अहो तुमचा वाढदिवस ना. म्हणून तात्यासाहेबांनी ही भेट घेऊन पाठवली तुमच्यासाठी. आज वाढदिवस? अरे परवा त्या माधवरावच्या पोरानं माझा जग वाढदिवस केला. शाल दिली, पेढ दिलं, नारळ दिला, धोतर दिलं, काय काय अहो, मजा पण ते केली. तारखेनं आता तुमच्या जन्माची तारीख नक्की कुणाला माहितीये? पर तात्यासाहेबांनी ध्यानात ठेवली नव्हतीच. म्हणून आज आम्ही वाढदिवस साजरा करतोय तुमचा तिथी प्रमाणे. ही भेट स्वीकारा. काढ रे फोटो, काढ हा, फोटो. फोटो काढ. हे घ्या, असे पोस्टर बनणार तुमचे. काय हो हा. माझ्या बरोबर या थोर महापुरुषांचे फोटो कशाला? अहो अशी पद्धतच आहे. हं? त्यामुळे उमेदवाराची शान वाढते. पण त्यामुळे या थोर विभूतींचा अपमान होतोय त्याचं काय? अहो यांचं कर्तृत्व केवढं मोठं आहे ते सुद्धा पोस्टर्स न लावता मिळवलेलं आहे. आणि ह्यांच्या बरोबर माझा फोटो, माझी लायकी तरी आहे का? अहो कोण काय बोलणार तुम्हाला? अशी पद्धतच आहे. सगळे असंच करतात. त्याचे खूप फायदे असतात. एक तर आपली शान वाढते. दुसरा फायदा, सगळे मतदार आपले वाटतात. आता तिसरा फायदा, तुमची कोणी पोस्टर फाडणार नाही. चौथा फायदा, पुढच्या इलेक्शन पर्यंत तुम्ही लटकत राहाल. लटकणारा लटकू दे, मला असली प्रसिद्धी नकोय. हे घ्या, आता मी सांगतोय तसं करा. चला. जशी तुमची इच्छा. शिक्का मारा, शिक्का मारा, निवडून निवडून येणार कोण? शिक्का मारा, शिक्का मारा, शिक्का मारा, शिक्का मारा, शिक्का मारा, शिक्का मारा. अरे निवडून निवडून येणार कोण? त्या बाईला घेऊन ये. आता बाईला घेऊन ये. तात्यासाहेबांचा. हो हो बाई बाई, ये साहेबांनी बोलवलं, ये ये. अहो, चला की. ए, बाहेर आ, तात्यासाहेबांचा. ये. तात्यासाहेबांचा. तात्या. तात्यासाहेबांचा. तात्या. तात्यासाहेबांचा. तात्या. बाई आली. तात्यासाहेबांचा. काय म्हणणं ताई तुमचं? काय नाही. नाही कसं, तुमचा चेहरा, या तान्याचा चेहरा दुःख सांगतोय ना मला. ते असं दुःख बघितलं ना की काळीच अगदी दाटून येतो. कुठं राहता तुम्ही? वडारवाड्यात. तिथं शाळा आहे का? नाही. ऐकलं अ, ऐकलं काय चाललंय आपल्या गावात? काय चाललंय देशात? म्या सांगतो यंदा वडारवाड्यात ग्रामपंचायतीची शाळा होणार. अरे हे पोर मोठं झालं, कुठं जाणार शिकायला? अहो, ताई अहो, ताई पण, ताई तुम्ही काय बोलू नका ताई. अहो तुमचं दुःख ते आजपासून या तात्या सरपंचाचं दुःख. तात्यासाहेबांचा. 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 भरतराव पाटलांच्या पॅनलला विजयी करा. भरतराव पाटलांच्या पॅनलला विजयी करा. ताई माई अक्का समईवर शिक्का. ताई माई अक्का समईवर थांबा. हो बाई, अशी मध्येच का उभी? काय नाही. ते तात्यासाहेब म्हणले वडारवाड्यात शाळा काढणारे. तुम्ही काय कॉलेज बिलेज काढताय काय? ते ऐकायला थांबले. पाहिलत मंडळी, वडारवाड्यात ना रस्ता, ना पाणी, ना ईज, नुसतं चिखल तुडवत यावं लागतंय. पोरं आजारानं पछाडलेली. आता ह्यासाठी शाळा महत्वाची की प्राथमिक सुविधा? काय सुधारणा बघा. हो बाई, तुम्ही काय बी काळजी करू नका. फक्त समयला विसरू नका. हा हो साहेब, हा? पोराला जवळ घ्या. हा. हा. अरे ये 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 ये. फोटो काढा. अरे आवाज कुणाचा? अरे ताई माई अक्का काय माणसं आहेत पाय, नुसत्याच गप्पा. लेकराच्या हातात रुपया बी टेकवला नाही खाऊसाठी. लावा बॅनर. तरुण तडफदार व लाडके उमेदवार अविनाश माधवराव पवार. काय कसला दिसतोय बघ हव्या. तुला सांगतो, उद्या गावात सगळीकडे चर्चा होणार. आणि आपला आव्या बी खुश होईल की. हवीच निवडून येणार आहे. अरे येणार म्हणजे काय, येणारच. चल निघूया. चल रंगा गेले वाटतं. उद्यापर्यंत बॅनर राहील तेव्हा ना अवीरा तात्या विरुद्ध उभा राहतो काय. अरे अवीचा बॅनर काढतो या.
अहो यांना मी विनंती केली, अहो असं करू नका, तर आमच्यावरच हात टाकला यांनी. हो काय गावचे म्हणे चल चल तिथे चल तात्याचा फोटो अरे तू काय खोटं बोलतो रे? चोर तो चोर वर शिऱ्यावर जोर. शिरजोर म्हणायचंय त्याला. नाही नाही शिऱ्यावर जोर दाखवते असंच म्हणायचंय मला. रंगराव बोर्ड या शिर्यानं पाडला काय? अहो सज्जन माणसाचं नाव मी कशा पाहिजे घेऊ? बघा हा या दोघांनी पाडला. साहेबांचा बोर्ड मागला बघा हो. हे बघा माझ्या मित्रांना उगाच खोट्या आरोपाखाली अटक केलीत तुम्ही. हे बघा पोलीस पाटलांनी पंचनामा करून दिलाय. आता एवढी वर्ष झाली गावचे पोलीस पाटील आहेत ते खोटा पंचनामा कसा करतील हो? हा अहो अशा कितीतरी पंचनाम्यावर त्यांनी सह्या केलेत. पुरात शेतीचं नुकसान झालं तर नुकसान दुप्पट दाखवण्यासाठी घ्यायची चिरीमिरी आणि करायची पंचनाम्यावर सही. गावात धरणाचं पाणी येणार म्हणून गावकरी खुश. कॅनल साठी झाडं जाणार 10-12, पण 50 झाडांचं नुकसान दाखवायचं, खायचा मलिदा आणि करायची पंचनाम्यावर सही. नैसर्गिक आपत्तीत एका गरीबाचं घर पडलं तर त्याला तलाट्याकडे जाताना अर्ज करताना पंचनाम्यावर सही करणार कोण? तर गावचे पोलीस पाटील आणि हे सरपंच. पण कशी? पैसे खाऊनच ना. अरे मेल्या माड्यावरचं लोणी खाऊन सही करणारे ते पंचनाम्याच्या गोष्टी तुम्ही माझ्याशी करताय. हे बघा तुम्ही पुराव्याशिवाय बोलताय. मी तुमच्यावर कारवाई करू शकतो. अरे मग करा ना, करा कारवाई करा. जाऊ दे साहेब, तरुण रगत आहे. अहो चुकायचंच, पण आता आपणच सांभाळून घेतलं पाहिजे ना पोरांना. आणि तात्याने तुम्हाला विनंती केली आहे, सोडा पोरांना, सोडा ना. त्याने तर कुठली कंप्लेंटही केली नाही. सोडा पोरांना, सोडा. नाही नाही, उगाच सहानुभूतीची भीक नकोय आम्हाला. हे बघा माझे कार्यकर्ते सच्चे आहेत. अवी पोरा, गेली 20 वर्ष या गावचा पोलीस पाटील आहे मी. तू सच्चा आहेस, पण तुझ्या हातात सत्ता नाहीये आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं. येतो मी. त्या केदार आणि विशालला बाहेर आणा. ए चला रे. निवडणुका लढवायला निघाले. सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं. रंगा रंगा, अरे लेका जरा सावकाश. पोलीस पाटील आज मी जाम खुश आहे. त्यावेळेच्या चमच्यानं पोलीस स्टेशनची हवा खायला घातली की नाही? अरे पण लेका जरा सांभाळून. हो पोलीस पाटील, तुम्ही असताना आम्हाला कसली भीती आहे? हे मात्र खरंय. अरे पर तात्यानं इलेक्शनचा शिनवटा जावा म्हणून तर आपल्याला ही पार्टी ठेवली ना. अरे ही पार्टी वेगळी आणि ती एक पार्टी वेगळी ठेवली आहे. हो. चला enjoy करा. गूगल टाइप कर ना. डेमोक्रेसी शोध ना. दिसतंय का कुठे? हे बघ. आता इथे बघ, पिरामिडच्या बेसलाईनला डेमोक्रेसी असेल. बघ ना रे. अगं हो, जरा लांबून मला गुदगुल्या होत आहेत. अवी बघ इथे. ते ग्रामपंचायत दिसते का बघ? त्याच्यात सगळी माहिती असेल. अरे अरे तिथे राजकारण्यांचा खेळ रंगत चाललाय आणि तुम्ही लॅपटॉपवर बघून काय तुम्ही दोघं प्रेमाचे खेळ खेळताय. आणि काय खेळताय जरा मला बघू दे रे. ये गाढवा बघ. अरे ग्रामपंचायतीविषयी सगळी माहिती आहे यात. तुला काय माहिती आहे? मग बघ एकदा. त्यांना मिळणारे हक्क, त्यांची कर्तव्य, त्यांना वरून येणारा निधी, अरे सगळं आहे यात. हे बघ, वाच वाच. नाही नाही, ते नंतर वाचतो. तो तात्या, त्याचा पैशांचा खेळ चाललाय तिथे. शक्तीचा मास दाखवतोय. अरे काही करून प्रसिद्धीच्या झोतात राहतोय. अरे ओल्या पार्ट्या आणि जेवणावळी झोडतोय माहितीये. आणि आपण इकडे थंड. मी काय म्हणतो माहितीये काव्या, तुझा वाढदिवस जवळ येतोय. तो मुहूर्त साधून आपण पोस्टर लावून टाकूया ना. हो हो शिर्या, एकदम चांगली आयडिया आहे. तरुण नेत्याचा वाढदिवस. तुझा वाढदिवस हा मुहूर्त. नाही नको नको नको, वाढदिवस नको. माझ्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली आहे. सुनबाई, खोकल्याने जीव चाललाय. धरणं त्याचा घोट बी नाही. वाईस कडत पाणी तरी आणून दे गा सुनबाई.
जरा दम धरा. काय जीव बिव जात नाही तुमचा ढास लागल्यानं. यांचं आतमध्ये जेवण चालू आहे. ते कामावर गेले की आणून नरड्यात ओतते तुमच्या चहा पण नि पाणी पण. मग त्या तुळशीचं पान टाक म्हणजे फटकन माझा जीव जाईल. हं? ए कारभारनी, तू वर गेलीस आणि मला ठेवलं ते बघायला. हे भोगतोय मी बघ. अगं आपल्याला पोरगा झाला तेव्हा काय खुशीत होतो आपण, नाचत होतो. पर कारभारनी आता वाटतंय हे पोरगा झाला नसता तर बरं झालं असतं, बरं झालं असतं. का रे बाबा, अरे घर कशा पाय डोक्यावर घेतोस? मी हा कसं काय डोक्यावर घेणार घर? अरे मला घरात जागा आहे कुठं? मी तर उसरीवर पडलोय या जनावरांसारखा. फक्त माझ्या गळ्यात दाव नाही. हा ठीक आहे ठीक आहे, हे घे पाणी. अरे ती कुणा कुणाला सांभाळणार? लय मेहरबानी. दत्तू आजोबा नमस्कार. राम राम. मला ओळखलं का? कोण बनाय? माधवराव पवारांचा मुलगा मी, अरे बाबा काय अविनाश सांगतो? पवार. माधवरावाचा पोरगा होय तू? अरे बाबा तू काय आम्हाला नमस्कार करतो? आम्ही तुझ्या पाया पडायला पाहिजे. अहो लाजवते काय? ए आण हे काय? घ्या. हं? अरे मला हार घालतो काय? मी का पुढारी आहे का? नाही हो. अहो दत्तू आजोबा, आज तुमचा वाढदिवस आहे 80वा. माझा शिवा काय की बा, तुला कसं कळलं? अहो तुमच्या जमिनीचे अगोदरचे कागद वाचलेत मी. त्या कागदावर माझ्या बाबांनी तुमचं नाव, जन्मतारीख, वारसदारांची नावं, कोणी किती वर्ष जमीन कसली आहे हे सगळं लिहिलंय त्यांनी. त्या तात्याने तुमची जमीन लाटली आहे. हे बघ बाबा, तू आज माझं तोंड गोड केलंस. याच तोंडाने मी आता वाईट बोलणार आहे. माझी जमीन तात्याच्या उरावर जाऊ द्या. अहो त्यासाठीच तर निवडणुकीला उभा आहे मी. मला आशीर्वाद द्या. अरे बाबा. तुमच्या पाया पडून प्रचाराला सुरुवात करतो. माधवरावाचा पोरगा तू. माझा आशीर्वाद अगदी मनापासून आशीर्वाद आहे. तात्या, कालच्या सभेची काही जोरदार बातमी आली बघा. विद्यमान सरपंचांची जाहीर सभेमध्ये चौफेर टोलेबाजी. अहो फोटो बी लय झकास आलाय की. गप्पा बसा आणि बंद करा ही चमचागिरी. या आतल्या पानामध्ये बघा, आतल्या पानामध्ये बघा. डाव्याचा तो दत्तू म्हातारा आशीर्वाद देताना केवढा मोठा फोटो आलाय. तात्या, आता आतलं पान कोण वाचतंय बरं? तुझ्यासारखी बिन आकल्याची लोक असतात ना, त्यांना पेपर हा वाचण्यासाठी नसतो, बसण्यासाठी असतो. पण जे शिकलेली लोक असतात ती आतलं पान बराबर वाचतात. मग यावर उपाय तात्या? यावर उपाय एकच. आव्याच्या प्रसिद्धीपेक्षा आपली प्रसिद्धी जास्त मोठी असायला पाहिजे. चालला चालला जीव चालला माझा. आई ग, चालला चालला म्हणता पण तुमचा जीव काही जात नाही. तुम्ही इथंच थांबता. हे घ्या पाणी. तुमची सेवा करता करता माझ्या मेलीचा जीव जाणार आहे. भरल्या कपाळी गेलेलं बरं असतं. काय? नाही, आज आवस आहे. काही वाईट बरं बोलू नये. माझं म्हाताऱ्याचं काय आज आहे, उद्या नाही. लवकर ने रे बाबा. दत्तू शेठ. राम राम बाबा. शतायु शिवा दत्तू शेठ. कशा संबतराव घाला की राव गळ्यादार. अहो, माझ्या नाही, दत्तू शेठच्या. अरे मी तिथं आहे, मला काय हार घालता? पेडा 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 तोंडात गेला, पेडा तोंडात गेला. अहो माझा नाही, दत्तू शेठच्या. अरे पण कशाबद्दल? अहो तुमचा वाढदिवस ना, म्हणून तात्या साहेबांनी ही भेट घेऊन पाठवली तुमच्यासाठी. आज वाढदिवस? अरे परवा त्या माधवरावाच्या पोरांना माझा जग वाढदिवस केला. शाल दिली, पेड दिलं, नारळ दिला, धोतर दिलं, काय काय मजा केली. तारखेनं आता तुमच्या जन्माची तारीख नक्की कुणाला माहितीये? परता त्या साहेबांनी ध्यानात ठेवली नव्हतीच. म्हणून आज आम्ही वाढदिवस साजरा करतोय तुमचा तिथी परमान. ही भेट स्वीकारा. काढ र फोटो, काढ फोटो. तिथी परमान माझा वाढदिवस आहे. मी काय अमोशाला जलामलं काय? गाढवानो, अरे तुमचा तो तात्या अमोशाला जलामलाय, त्याचा बाप अमोशाला जलामलाय, त्याची औलाद अमोशाची आहे.